हॅलो फ्रेंड, नमस्ते. माझ्या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी या ठिकाणी कटोरी जॉईन करून दाखवणार आहे. ती कशा पद्धतीने शिवायची आणि कसे कटोरीचा टक्स टाकायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे आणि सविस्तर या ठिकाणी दाखवणार सुद्धा आहे. अशा पद्धतीने आपण हे ब्लाऊज अस्तर लावून जॉईन करून घेतलेले आहोत. आता आपण या ठिकाणी कटोरीचा भाग जॉईन करून घेणार आहोत. ह्या ठिकाणी मी कटोरीचा भाग जॉईन करून दाखवणार आहे. तर हे अशा पद्धतीने ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आणि ह्या राऊंड जो साईड आहे ना, त्यावरती आपण शिलाई घालून घेणार आहोत. तर आपण आता ह्या ठिकाणी राऊंड भागावरती शिलाई घालून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही भाग जॉईन करून घ्यायचे असतात. हे अशा पद्धतीने हे वरच्या साईडला ठेवून घ्यायचे आणि त्यावरती शिलाई घालून घ्यायची असते. तर मी ह्या ठिकाणी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे. तर आता आपण या ठिकाणी दोन्ही टोक जॉईन करून घेतलेले आहोत. हे अशा पद्धतीने दोन्ही एकमेकावरती ठेवून घ्यायचे आणि थोडे थोडे कापड धरत या ठिकाणी पूर्ण राऊंड भाग हा शिवून घ्यायचा असतो. तर अशा पद्धतीने हा वरचा भाग जॉईन करून घेत आहे. खालच्या साईडनं कटोरी जॉईन करायची, नाही तर गळ्याच्या साईडने कटोरी जॉईन करायची. आणि खालच्या साईडला जो एक्स्ट्रा होतो ना, काही वेळेस हा कटोरी आपली वाढली जाते किंवा कम पडली जाते. तर त्या ठिकाणी काय करावे हे तुम्हाला लक्षात येत नसेल तर मी या ठिकाणी ते सुद्धा असं सविस्तर सांगणार आहे. तर त्या ठिकाणी घाबरून जायचे नाही. तर सोल्युशन मी या ठिकाणी दाखवणार आहे. तर सगळ्यात सोप्या पद्धतीने आता आपण या ठिकाणी जॉईन करून घेत आहोत. हे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जॉईन करून घेत आहोत. थोडंसं अर्धा इंच आपला हा कटोरीचा भाग वाढलेला आहे. तर आता आपण या ठिकाणी काय करायचे असतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात आपल्या ह्या ठिकाणी अर्धा इंच वाढलेला आहे. तर हे अशा पद्धतीने हे खालचा भाग थोडासा वाढून झालेला आहे. आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत हे तुम्ही पाहू शकतात. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी थोडंसं पाहून घ्या. तर कसा भाग एक्स्ट्रा झालेला आहे. वरच्या साईडने दोन्ही एकसाथ आपण जॉईन करून घेतलेले आहोत. तरीसुद्धा ह्या ठिकाणी जॉईंट एक्स्ट्रा झालेला आहे. काही वेळेस काय होतं, आपण वरच्या साईडला थोडंसं कम धरतो म्हणून खालच्या साईडला जास्ती होते. तर ह्या ठिकाणी तसे झाले नाही. तर आता आपण या ठिकाणी काय करायचा, तर हे त्या टोकावरती आपण हा असा फोल्ड करून घ्यायचा आणि जो एक्स्ट्रा कापड झालेला आहे तो आपण या ठिकाणी करेक्ट कट करून घेणार आहोत. तर हे अशा पद्धतीने हा फोल्ड करून घ्यायचा. टक्स पाडायच्या ठिकाणी असा हा फोल्ड करून झाल्यानंतर ह्या ठिकाणी जो एक्स्ट्रा भाग होतो तो आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत. तर हे सर्वात सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने आपण जो एक्स्ट्रा भाग झालेला आहे तो आपण या ठिकाणी कट करून घेतलेला आहे. तर आता ह्या ठिकाणी पाहू शकतात तो सरळ झालेला आहे. एकदम असा व्यवस्थित असा सरळ झालेला आहे. आता आपण ह्या ठिकाणी टक्स पाडून घेणार आहोत. तर सर्वात सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने हा सरळ करून घेतलेला आहोत. तर आता ह्या ठिकाणी आपण टक्ससुद्धा घालून घेणार आहोत. तर टक्स पाडत असताना नेहमीप्रमाणे आपण वरच्या साईडला 2.5 इंच ठेवणार आहोत आणि खालच्या साईडला जो टक्स कटोरी वाढवत असताना आपण 1.5 इंच वाढवलेला होता तो आपण ह्या ठिकाणी 1.5 इंचाची मार्किंग करून घेणार आहोत. तर तुम्हाला कटोरीचा टोक हा जास्ती हवे असेल आणि खूर हवे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी 3 इंच सुद्धा करू शकतात. तर हे मी थोडंसं कट केलेलं आहे आणि त्या ठिकाणी 2.5 इंच ठेवलेलं आहे. तुम्ही कट न करता तुम्ही त्या ठिकाणी 3 इंचसुद्धा ठेवू शकतात. तर हे अशा पद्धतीने 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. हे अशा पद्धतीने खालच्या साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. आता हे दोन्ही पॉईंट आपण जॉईन करून घेणार आहोत. ही मार्किंग झाल्यानंतर आपण व्यवस्थित असे ह्या ठिकाणी शिलाईसुद्धा घालून घेणार आहोत. त्या ठिकाणी ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने मार्किंग झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी शिलाई मारून घेणार आहोत, म्हणजे स्टिचिंग करून घेणार आहोत. तर हे अशा पद्धतीने या ठिकाणी मार्किंगवरती मी एक शिलाई घालून घेतलेली आहे. तर आता आपण या ठिकाणी कटोरीला टक्स पाडून घेतलेले आहोत. अशा पद्धतीने दोन्ही टक्स पाडून घ्यायचे. नंतर आपण एक स्टेप या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी आपण क्रॉसपट्टी लावून घेणार आहोत. तर मी या ठिकाणी तुम्हाला सेपरेट क्रॉसपट्टी कशी लावायची हे सुद्धा व्हिडिओ मी करून दाखवणार आहे. त्याआधी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे आपली कटोरी खूप सुंदर अशी तयार झालेली आहे. त्याचा पप आणि सेंटरवरती हा कटोरी येतो. कटोरी लिहिल्यानंतर कटोरीचा टक्स हा कडेला होत नाही तर सेंटरवरती येतो. अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. तर आता आपण या ठिकाणी क्रॉसपट्टी लावून घेणार आहोत. क्रॉसपट्टी अशी ठेवून घ्यायची. हे अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी क्रॉसपट्टी ठेवून घेतलेली आहे. क्रॉसपट्टी वरच्या साईडने ठेवायचा आणि ब्लाऊजचा भाग आपण क्रॉसपट्टीच्या वरच्या साईडला ठेवायचा आणि अस्तरचा भाग
हे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर मी या ठिकाणी कशा पद्धतीने केलेला आहे. तर आता आपण जो टक्स पाळलेला असतो तो आपण टक्स या ठिकाणी कट करून घ्यायचा असतो. कट केल्यामुळे क्रॉसपट्टी लावल्यानंतर जेव्हा आपण ब्लाऊज तयार करतो तेव्हा हा कटोरी व्यवस्थित दिसते आणि त्या ठिकाणी हा शेप व्यवस्थित तयार होतो. जर तुम्ही त्या ठिकाणचा भाग कट केला नाही आणि मध्ये फोल्ड झाल्यानंतर वरच्या साईडला हा भाग चपटा वेगळाच दिसतो, आकार चेंज होतो. त्यामुळे नेहमी आपण कटोरी शिवल्यानंतर त्या ठिकाणी कट्स मारून घ्यायची आणि कट करून टाकायचा एक्स्ट्रा भाग आणि त्या ठिकाणी क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची. तर हे पहा आता आपण या ठिकाणी क्रॉसपट्टी जॉईन करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी हा मधला कापड गोल राऊंड करून घेतला, आतमध्ये घातला आणि आता हे तिन्ही भाग एकसाथ जॉईन करून घेत आहे. थोडं थोडं करून आपण पूर्ण शिलाई घालून घेणार आहोत. त्याआधी आपण थोडी थोडी शिलाई घालून घ्यायची असते. तर हे पहा थोडी थोडी मी या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. खालचा कापड आणि आतमधला ब्लाऊजचा कटोरीचा मेन फॅब्रिक आणि वरचा फॅब्रिक हा तिन्ही फॅब्रिक एकसाथ आलेले पाहिजेत. तर अशा पद्धतीने हे तिन्ही भाग एकत्र जॉईंट करून घ्यायचे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी हे तिन्ही भाग एकत्र जॉईंट करून घेत आहे. आता आपण ह्या ठिकाणी आतमधून बाहेर काढून घेणार आहोत. बाहेर काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने हा भाग तयार झालेला आहे. क्रॉसपट्टी व्यवस्थित जॉईंट करून झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही क्रॉसपट्टी खूप व्यवस्थित बसलेली आहे आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे. ह्या ठिकाणी तुम्ही सर्व ब्लाऊज पाहू शकतात. हे अशा पद्धतीने आपला हा तर आपला ब्लाऊज ह्या ठिकाणी व्यवस्थित तयार झालेला आहे. आता नेक्स्ट स्टेप आपण ह्या ठिकाणी योगपट्टी ते जॉईन करून घेतलेली आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्ही आणखी एकदा पाहू शकता अशा पद्धतीने हा खालच्या साईडला ठेवून घ्यायचा आणि त्यावरती हा ब्लाऊजचा मेन फॅब्रिक ठेवायचा आणि वरच्या साईडनं हा अस्ताचा भाग ठेवायचा. आता या ठिकाणी आपण ब्लाऊजला गोल करून घेणार आहोत. आतमध्ये धरून या ठिकाणी डबल शिलाई घालून घेणार आहोत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी या ठिकाणी डबल तुम्हाला दाखवत आहे. हे तिन्ही भाग एकत्र जॉईन करून घ्यायचे आणि त्या ठिकाणी अशा हाताच्या साहाय्याने हा आत घालून घ्यायचा आणि तिन्ही पोर्शन एकसाथ शिवून घ्यायचे. तर हे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी तिन्ही पोर्शन एकसाथ मी या ठिकाणी शिवून घेत आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी हाताच्या सहाय्याने हा कापड आतमध्ये घालत आणि त्यावरती शिलाई मारून घेते. तुम्ही त्याच पद्धतीने या ठिकाणी ही शिलाई मारून घ्या. शिलाई मारून झाल्यानंतर हा आतला भाग आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि क्रॉसपट्टीचा हा शिवलेला भाग आतमध्ये जातो आणि व्यवस्थित असं त्या ठिकाणी पट्टी आत जाते आणि शिलाई व्यवस्थित बसते. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तर अशा पद्धतीने हा बाहेर ओढून घेतलेला आहे. ओढून घेतल्यानंतर हा असा भाग तयार झालेला आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आपली कटोरीसुद्धा एकदम व्यवस्थित आलेली आहे आणि त्याचा टोकसुद्धा व्यवस्थित आलेला आहे. कटोरीचा आकारसुद्धा गोल आलेला आहे. हे पहा तुम्ही अशा पद्धतीने ही कटोरी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. कटोरीची संपूर्ण भाग कशा पद्धतीने जॉईन करायची हे सुद्धा ह्या ठिकाणी मी दाखवलेली आहे.